नमस्कार, बबिताच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इथे चवडीची अख्खी चवडी असते त्याची भाजी करणार आहे. ती भाजी तुम्ही उसळ किंवा ग्रेव्ही किंवा पातळ घट्ट कशीही करू शकता. मी इथे तुम्हाला डब्यासाठी म्हणून उसळसारखी शिकवलेली आहे. ही तुम्ही पातळही करू शकता आणि भाकर आणि भाजीसोबत खाऊ शकता. बघा किती सुंदर रंग झालेला आहे आणि खूप छान दिसायलाही दिसत आहे आणि खायलाही खूपच टेस्टी झालेली आहे. तर चला मग बघूया ही भाजी कशी केलेली आहे आणि काय मी कसं कसं केलेले आहे. आता मी जी ही चवडी आहे ही रात्रभर भिजत घातलेली आहे. 6 ते 7 तास ही भिजायलाच हवी. जर वेळ नसेल तर आपण 6 तासही ठेवू शकतो, पण रात्रभर जर ठेवली तर खूपच छान. आता आपण ही चवडीला कुकरमध्ये घालणार आहे आणि 3 शिट्टी किंवा 2 शिट्टीमध्ये आपण इथे स्टीम करून घेणार आहे. पाणी मी इथे 1 ते 1.5 ग्लास घातलं आहे. पाणी अंदाजे तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार घाला आणि थोडीशी हळद घातलेली आहे. कुकरला 2 शिट्टी लावून होतपर्यंत इथे आपण मसाला करून घेणार आहे. कढईमध्ये मी इथे तेल घातलेलं आहे 1 मोठा चम्मच. त्यानंतर तेल गरम झालं, 1 चम्मच मी जिरा घातलेले आहे आणि पाव चम्मच मी इथे राई घातलेला आहे. त्यानंतर मी एक बारीक छोटी हिरवी मिरची घातलेली आहे. हे सगळं छान फिरवून घ्या. त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे. आता तो गुलाबी होतपर्यंत छान 1 मिनिट आपण परतवत राहणार. हा कांदा लालसर झाला की त्यानंतर आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहे 1 चम्मच आणि छान मस्त याचा सुगंध आला लसूणचा पेस्टचा सुगंध जातपर्यंत परतवून घेणार आहे. ही भाजी खूप सुंदर आणि लवकर होते. आता पावसाळ्यांमध्ये भाजीचं मिळायला खूप हे होतं, त्यामुळे प्रश्नच पडतो. त्यामुळे या भाज्या घेणं आणि करणं खूप लवकर आणि इझी होतं आणि ही भाजी सुंदर आणि खूप टेस्टी होते. बघा कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि माझी ही चवडी छान शिजली गेली आहे. त्यानंतर आपण इथे पाव चम्मच हळद घालू. मिरची घातलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. मी इथे 2 चम्मच तिखट घातलेलं आहे. 1 चम्मच धना पावडर घातलेला आहे आणि 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला घातलेला आहे. त्यानंतर आपण सगळं हे साहित्य आहे छान फिरवून घेणार आहे. हे शिजल्यानंतरच आपण जी कुकरमध्ये चवडी घेतली ती टाकणार आहे, कारण चवडी अगोदरच छान शिजलेली आहे, त्यामुळे हा मसाला छान शिजायला हवा. त्यानुसार चवीनुसार आपण इथे मीठ घालणार आहे. या स्टेजवर तुम्ही थोडं पाणी घालू शकता तळाशी मसाला लागायला नको म्हणून, पण इथे मी टाकलेलं नाही. मसाला छान शिजवून घ्या. हा मसाला शिजल्यानंतरच खूप छान टेस्ट आणि खूप सुंदर सुगंध येतो. त्यानंतर मसाला छान झालेला आहे. आता आपण ही भाजी टाकून घेणार आहे. भाजीला टाकल्यानंतर 1 ते 2 मिनटं आपल्याला छान इथे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. खूप लवकर झटपट आणि खूप टेस्टी होते ही भाजी. तुम्ही या भाजीला पातळ घट्ट कशीही ठेवू शकता. मी इथे टिफिनसाठी केली आहे, थोडी घट्ट ठेवलेली आहे. तुम्ही या स्टेजवर पाणी घालू शकता. आता फिरवून घेतल्यानंतर मी इथे 1 चम्मच गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाला घालून छान मस्त परतवून घ्या. बघा किती सुंदर रंग आणि खूप सुंदर सुगंधही आलेला आहे. तुम्ही ही भाजी एकदा नक्की करून बघा. खूप सुंदर आणि लवकर होते. तशीच खायला चवडी ही अतिशय पौष्टिक आहे, त्यामुळे सगळ्यांनीच खायला हवी. इथे मी 1 चम्मच कस्तुरी मेथी घातलेली आहे. कस्तुरी मेथी घालताना तव्यावर छान भाजून घ्या आणि मग घाला, म्हणजे त्याचा सुगंध अप्रतिम येतो. बघा 1 मिनिट आपल्याला इथे छान असं फिरवून घेऊन आणि 2 ते 3 चम्मचच मी इथे पाणी घातलेलं आहे, कारण जी चवडी आणि जे माझे मसाले आहेत ते छान अगोदरच शिजले गेले आहेत. इथे मला पातळ करायची नव्हती टिफिनसाठी म्हणून. तर तुम्हाला जर या स्टेजवर पातळ करायची असेल ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत खायला, तर तुम्ही इथे पाणी घालू शकता. भाजी झालेली आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.